आदिमध्यान्तमनन्तवीर्यम् मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्त अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम् मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम्. भक्तवत्सल असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या असीम अनुकंपेने अर्जुनाला अलौकिक अशा प्रकारचं जे विश्वरूपाचं दर्शन होतं, तर त्या दर्शनामध्ये अर्जुन त्या विश्वरूपाचं वर्णन करतो. संवाद रूपाने भगवंताशीच अर्जुन बोलत आहे की त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानम त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. अर्जुन भगवंताच्या स्वरूपाला जाणून आहे आणि अर्जुन म्हणतो की तत्वतः त्वम अक्षरम परमम, तू परम अक्षर आहेत, म्हणजे अविनाशी अशा स्वरूपाचा असणारा परमात्मा की जो वेदितव्यम, जो जाणण्याला योग्य आहे, म्हणजे मनुष्य शरीराला आल्यानंतर ज्याचं ज्ञान अवश्य केलं पाहिजे किंवा अपरिहार्य आहे. जर जन्ममरण परंपरेतून आपली मुक्ती करायची असेल तर त्वमक्षरम परमम वेदितव्यम, अक्षर स्वरूप असणारा, न क्षरती इति अक्षरः, ज्याचा कोणत्याही प्रकाराने नाश होत नाही. किंबहुना हा शब्द या ठिकाणी उपलक्षण रूपाने षड्भाव विकाराने वर्जित असणारा तू आहेस. म्हणजे तुला उत्पत्ती, स्थिती, लय किंवा आस्ती, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यती, ह्या षड्भाव विकाराने वर्जित असणारा तू परमात्मा आहे. आणि तू सर्वांचं जसं सर्व असणाऱ्या वस्तू पेटीमध्ये किंवा ठेवल्या जातात, त्याप्रमाणे त्वमस्य विश्वस्य परम निधानम, सर्व विश्वाचं राहण्याचं स्थान, आश्रय तू आहेस. त्वम अव्ययः, तो अव्यय स्वरूप आहे. न वेतीती अव्यय, ज्याचा कधीही नाश होत नाही, किंवा आता सांगितल्याप्रमाणे इथं हा फक्त नाशरूप विकार तुझ्या ठिकाणी नाही. तू शाश्वत धर्म गोप्ता, म्हणजे शाश्वत म्हणजे सनातन असणारा जो धर्म आहे, धर्म वेदविहिता धर्म, म्हणजे वेदाने सांगितलेला जो धर्म आहे, त्या वेदविहित धर्माचं गोप्ता म्हणजे संरक्षण करता तू आहेस. त्वम सनातन हा पुरुष, तू चिरंतन असणारा पुरुष आहे असं मे मतः, असं माझं मत आहे, असं माझी धारणा आहे, असा माझा निश्चय आहे. अशा प्रकारचं अर्जुनाने सांगितल्यानंतर अर्जुन आता ह्या श्लोकात म्हणतो, अनादि मध्यांत मनंत वीर्यम अनंत बाहुम शशिसूर्यनेत्रम अनादि त्वां दीप्त हुताशवक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं तपंतम. त्वाम अनादिमध्यांतम अनंतवीर्यम अनंतबाहुं शशिसूर्यनेत्रम दीप्तभूताशवक्त्रम स्वतेजसा इदं विश्वं तपंतम पश्यामी. अर्जुन म्हणतो, त्वाम, हे भगवान परमात्मन, त्वाम, तुला, अनादिमध्यांतम, अनादिमध्यांत म्हणजे ज्याला मध्य आदी नाही आणि मध्य नाही आणि अंत नाही, त्याला म्हणतात अनादि मध्यांतम. आणि अशा तुला मी अनंत वीर्यम, ज्याच्या ठिकाणी ज्याचं वीर्य किंवा ज्याचा पराक्रम, ज्याचं सामर्थ्य अनंत आहे, म्हणजे ज्याचा अंत नाही, अशा प्रकारचं अनंत सामर्थ्याने युक्त असणारा. अनंत बाहुम, ज्याला अनंत बाहू आहेत, म्हणजे असंख्य हात ज्याच्या ठिकाणी आहेत असा. शशी सूर्य नेत्रम, ज्याचं शशी म्हणजे चंद्र किंवा सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत असा. दीप्त हुताश वक्त्रम, दीप्त हुताश म्हणजे प्रदीप्त झालेला, हुताश म्हणजे अग्नी, दीप्त हुताश म्हणजे ज्याचं
प्रदीप्त झालेला अशा प्रकारचा अग्नी आणि त्या अग्नीसारखं ज्याचं तेज आहे, ज्याचं मुख आहे, वक्त्रम, दीप्त हुताश वक्त्रम, अग्नीसारखं प्रज्वलित असं मुख असणारा, स्वतेजसा इदम विश्वम तपंतम, स्वतेजसा आपल्या तेजाने इदम विश्वम ह्या संपूर्ण विश्वाला तपंतम तप्त करणारा, संतप्त करणारा, ताप देणाऱ्या अशा त्वाम तुला पश्यामी मी या ठिकाणी पाहत आहे. भाष्यकार सांगतात अनादि मध्यांतम आदिही च मध्यांच अंतः च न विद्यते यस्य सहा अयम अनादि मध्यांतः तम त्वाम अनादि मध्यांतम. आता ज्याला आदि नाही, मध्य नाही, अंत नाही असा अनादि मध्यांत असणाऱ्या तम त्वाम अशा तुला, ज्याला आदि मध्य आणि अंत नाही अशा तुझ्या स्वरूपाला. नंतर अनंत वीर्यम न तव वीर्यस्य अंतः अस्ति इति अनंत वीर्य, ज्याच्या वीर्याचा, पराक्रमाचा, सामर्थ्याला कधीही अंत नाही, म्हणजे अपार सामर्थ्याने युक्त असणाऱ्या अशा तुला. अनंत तथा अनंत बाहुम अनंतः बाहवा यस्य सहा त्वम अनंत बाहुम तम त्वाम अनंत बाहुम. या ठिकाणी ज्याला अनंत बाहू आहेत आणि अशा त्या तुला. शशी सूर्य नेत्रम शशी सूर्य नेत्रे यस्य तव सहा त्वम शशी सूर्य नेत्रः तन त्वाम शशी सूर्य नेत्रम तम चंद्रादित्य नयनम. शशी, चंद्र आणि सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत अशा तुला मी चंद्रादित्य नयनम, चंद्र आणि आदित्य ज्याचे नयन आहेत, नेत्र आहेत अशा तुला पश्यामी मी तुला पाहत आहे. तू कसा आहे? तो दीप्त हुताश वक्त्रः दीप्ताच असं हुताशाच वक्त्रम यस्य तव सहा त्वम दीप्त हुताश वक्त्रः तम त्वाम दीप्त हुताश वक्त्रम. दीप्ताच असं हुताश प्रदीप्त झालेला जो अग्नी आहे अशा प्रकारचं वक्त्रम असं ज्याचं मुख आहे असा तू, त्या तुला म्हणजे दीप्त हुताश वक्त्र प्रज्वलित अग्नीने युक्त ज्याचं मुख आहे अशा तुला. स्वतेजसा विश्व इदम तपंतम स्वतेजसा तुझ्या तेजाने इदम विश्वम ह्या विश्वाला तपंतम संतप्त करणाऱ्या अशा त्वाम पश्यामी अशा तुला मी पाहत आहे असं आपला अर्जुन भगवंताला म्हणतो. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात. काल आपण पाहिलं की परमात्म्याचं वर्णन केलं की तू धर्माचा ओलावा इथपर्यंत झाले ना. अनादि सिद्ध तू नित्य नवा जाणे मी सदतिसावा पुरुष विशेष तू. हे भगवंताचं स्वरूप इतकं अलौकिक आहे. त्याचं वर्णन करताना म्हणतो की धर्माचा ओलावा, धर्माचा जिव्हाळा तू आहेस, म्हणजे धर्माचा प्रणेता तू आहेस, म्हणजे धर्माचा आदर्शभूत असा तू आहे की जेणेकरून त्या धर्माचं सर्वांनी पालन करावं. भगवान म्हणतात ना की वास्तविक मला नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. या ठिकाणी भगवंताला काही तो अवाप्त सकळ काम असा असताना देखील लोकसंग्रहासाठी किंवा लोक उन्मार्गगामी होऊ नये म्हणून भगवान सुद्धा धर्माचं अनुष्ठान करतात. म्हणून तो खरा धर्माचा ओलावा आहे. आणि अनादि सिद्ध तू धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मध सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा असं वर्णन केलेलं आहे भगवंताचं. पुढचं पण काय तर तू तो उदाराचा राणा माझी अल्पची असना जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण असं वर्णन केलं परमात्म्याचं. तर सांगतात तू धर्माचा ओलावा आहे. पुन्हा तू कसा आहे? अनादिसिद्ध. अनादिसिद्ध याचा अर्थ स्वतःसिद्ध, त्याला पाठीमागं आयता असं म्हटलेलं आहे. तर तू स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश आहे. आणि पुन्हा तू नित्य नवीन आहे. वास्तविक नित्यनूतन कोण आहे? नित्यनूतन आहे मायेचं स्वरूप.
तैसा हरुमणी नेनिजे जैसे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. माया ही नित्य नूतन आहे. दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे ज्या वेळेला ज्या पदार्थाचं ज्ञान समकालातच पदार्थ उत्पन्न होतो, याचा अर्थ प्रत्येक क्षणाला पदार्थ नवीन उत्पन्न होऊन भासतो. तो पूर्वीचा पदार्थ नसतोच. आता त्याच्यावर आपण वेदांतशास्त्राच्या दृष्टीनं चिंतन केले की अधिष्ठानाचा प्राकसिद्धत्व धर्म हा त्याच्या उत्पत्तीच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो असं सांगितले. पण तो पदार्थ काय आहे? नित्य. पण तो पदार्थ कसा आहे? प्रतिक्षणी नित्य नूतन आहे. पण नित्य नूतन असला तरी तो तेवढ्या क्षणापुरता सत्य असं नाही. त्याच्यामध्येही तो ज्ञान समकाली प्रतीतीला येणारा पदार्थ हा मिथ्याच असतो. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्या पदार्थाचा मिथ्यात्व निश्चय हा त्या पदार्थाच्या नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो. अशा प्रकारची खरी वस्तुस्थिती आहे. परंतु इथं मात्र भगवंताला म्हणतात तू नित्य नूतन आहेस. इथं याचा मला वाटतं जीवनमुक्ती विवेकमध्ये किंवा सिद्धांतमध्ये कुठंतरी विचार आला की याला नित्यनूतन असं त्या कुठंतरी शब्द आला भाष्यांमध्ये. तर ते म्हणले की नित्यनूतन कसा काय परमात्मा? तर नित्यनूतन हा ज्या वेळेला आपण सच्चिदानंद असणाऱ्या परमात्म्याच्या आकाराची वृत्ती करतो. आता वृत्ती तर प्रत्यक्ष वेळेला उत्पत्ती आणि नाश आहे उत्पत्तीचा. आपल्या पदार्थाचा कोणतीही वृत्ती उत्पन्न होते ती वृत्ती उत्पत्ती नाशवान आहे. अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तो होय बाधक. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि इथं तर तुम्ही म्हणता का परमात्मा हा नित्यनूतन आहे. परमात्मा हा नित्यनूतन आहे म्हणजे वृत्त्यारूढ चैतन्य हे नित्यनूतन आहे. कारण का लक्षात आलं ना? वृत्त्यारूढ म्हणजे ज्या वेळेला आपण आपली वृत्ती ब्रह्माकार करतो त्यावेळेला ब्रह्माचं असणारं सच्चिदानंद स्वरूप हे त्या वृत्तीमध्ये अभिव्यक्त होतं. पुन्हा केलं की पुन्हा ते अभिव्यक्त होतं. ते नित्यनूतन का? तर प्रत्येक वेळेला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आविर्भाव हा उत्तरोत्तर अधिकाधिक प्रमाणात होत जातो. म्हणजे ज्याला परिपक्वावस्था आपण म्हणतो ध्यानाची किंवा निधिध्यासनाची किंवा साक्षात्कारानंतर केलेलं पुन्हा जे अखंड ओतप्रोत चिंतन, त्या चिंतनातून आपल्याला लोक परमार्थात का रंगतात? तर प्रत्येक वेळेला नित्यनूतन अशा प्रकारची अनुभूती येते. ज्ञानेश्वरीचं जे सामान्य लोक आहे ते म्हणतात आम्ही खूप ग्रंथ वाचले, ज्ञानेश्वरी वाचले, भागवतही वाचला, एकदा वाचून काही ह्याचं होत नाही. त्याचं कारण त्यांना रसास्वादन झालं नाही म्हणून आयुष्यात एकदा वाचतात. पण जे लोक ह्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे प्रवृत्त झाले किंवा गीतेच्या चिंतनाकडे प्रवृत्त झाले तर ते काय म्हणतात, सगळं आयुष्य काय जन्मच्या जन्म गेलं तरी ज्ञानेश्वरी आम्हाला आकलन होत नाही. किंवा पूर्वी जे आम्ही चिंतन केलं तेव्हा जो आम्हाला आनंद वाटला त्याच्यापेक्षा आता आनंद अनेक पटीने वाढला प्रत्येक आवर्तनामध्ये. कारण याचं तत्त्व भगवंताने सांगून ठेवलं. भगवान सदाशिवानी पार्वतीला हरू म्हणे नेनिजे जैसे देविका स्वरूप तुझे तसे हे नित्यनूतन देखिजे गीता तत्व. हे गीतेतलं तत्व जे आहे हे नित्यनूतन आहे. जितकं आपण पुन्हा पुन्हा चिंतन करू तसं माऊली म्हणतात ना अमृतानुभवामध्ये एक ओवे घोळू आम्ही घोळून जेव्हा त्याचं चिंतन करतो पुन्हा पुन्हा तेव्हा नित्यनूतन आनंदाची किंवा नित्यनूतन वृद्धिंगत होणाऱ्या आनंदाची अभिव्यक्ती होते. म्हणून या ठिकाणी त्याला नित्यनूतन म्हणतात. म्हणून हे तत्व नित्यनूतन आहे. तत्व तर अनादि सनातन जोका तो असंग निर्विकार उदासीन नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असं असताना त्याला नित्य नवा असं का म्हणतात? तर वृत्तीवर जेव्हा तो आरूढ होतो तेव्हा प्रत्येक वेळेला नित्य नूतनच आहे. जाणे मी 37वा पुरुष विशेष तू. आणि माझ्या दृष्टीनं 37वा पुरुष हे काय कुठं शास्त्रात दिलं नाही, हा अर्जुनाने लावलेला शोध आहे. हा काय 7 5 3 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी ना, अशा प्रकारचा असताना अर्जुन म्हणतो हे विश्वरूप म्हणजे 37व्या पुरुषाचं हे काय आहे? रूप आहे. म्हणजे याची असणारी एक अलौकिकता, बरोबर ना? याची असणार त्याची असणारी जी अलौकिकता आहे ती अलौकिकता तो सांगतो. मी जाणे मला असं वाटतं की तू 37वा पुरुष विशेष जरी हे पुरुष असले तरीसुद्धा इतर पुरुषांपासून तू काय आहे 37 तत्व जी सांगितली त्या 36 तत्व जी सांगितली त्याच्यापेक्षा तू काही अलौकिक अशा स्वरूपाचा आहेस असं सांगतात. आता ह्या अनादि मध्यांत या श्लोकावर माऊली सांगतात हेच आहे ना आपलं. आता तू आदि मध्यांत रहित
स्वसामर्थ्ये तू अनंतो विश्वबाहो अपरिमित विश्वचरण तू. परमात्म्याला पाठीमागं सांगितलं होतं एक व्याजस्तुती अलंकाराने की या ठिकाणी तुझं खूप मोठं अलौकिकत्व दिसतं, पण एक त्रुटी तुझ्या स्वरूपात आहे. आणि ती कोणती? तुला आदी नाही, मध्य नाही आणि अंतही नाही, अशा प्रकारचा तू आहेस. म्हणजे हे सांगत असताना आतमध्ये भाव असा नाही की ह्या परमात्म्याच्या ठिकाणी त्रुटी. खरोखर जगामध्ये असा तुझा तूच आहेस. तूच एकमेव अद्वितीय असा आहे की ज्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या विकारांनी किंवा षड्भाव विकार विवर्जितत्व हे फक्त तुझ्याच ठिकाणी आहे आणि हे शोभतही तुझ्याच ठिकाणी. म्हणून तो आधी मध्यांतर येतो. स्वसामर्थ्ये तू अनंतो. आणि तुझं जे सामर्थ्य आहे ते अनंत आहे. म्हणजे तुझ्या सामर्थ्याला देश, काल किंवा वस्तूची कोणतीही मर्यादा नाही. किंवा अमक्या वस्तूने परमात्म्याचं सामर्थ्य कुंठित केलं किंवा अमक्या कालामध्ये परमात्म्याच्या सामर्थ्याची अभिव्यक्ती झाली नाही किंवा अमुक एक देशामध्ये परमात्म्याच्या सामर्थ्यामध्ये वैगुण्य निर्माण झालं असं कोणीही सिद्ध करू शकत नाही. म्हणून स्वसामर्थ्य तुझ्या स्वतःचं जे सामर्थ्य आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे, ती सर्व अनंत आहे असं सांगतात. विश्वबाहू अपरिमितो विश्वचरण तू. आता अपरिमित जो शब्द आहे तो जर दे लिदीप न्यायाने दोन्हीकडे घेतला तरी चालेल. कसा की अपरिमित विश्वबाहू, तुझे जे बाहू आहेत ते असंख्य हात तुला आहेत. आणि पुन्हा विश्वचरण तू, आणि तू पुन्हा कसा आहे अपरिमित विश्वचरण. तुला काय पुरुष सूक्तामध्ये त्याला सांगितलं अनंत बाहू, अनंत नेत्र, अनंत पाय अशा स्वरूपाचा असणारा तू आहेत. म्हणून तुला अपरिमित असंख्य असे विश्वचरण तू. या ठिकाणी विश्वचरण म्हणजे काय आहे? संपूर्ण चरण शब्दाचा एक अर्थ अधिष्ठान घेतला तर सगळ्या विश्वाचा अधिष्ठान देखील तू आहेस. किंवा ह्या अनंत विश्व, विश्व हे काही एक नाही, अनंत विश्व हे तुझे काय आहे? चरण आहेत. असा अर्थ करता येईल ना, या असाही अर्थ करता येईल. अपरिमित विश्व किंवा विश्व हे तुझं स्वरूप आहे, विश्वात्मक देव तो आहेस. म्हणूनही विश्वचरण तू असंही म्हणता येईल. पै चंद्र चंडांशु डोळा दाविताशी कोप प्रसाद लिळा एका रुसशी तमाचिया डोळा एका पाळीतोशी कृपादृष्टी. भगवान परमात्म्याचं वर्णन करतो की पाठीमागं कालच गेलं ना, तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा असं वर्णन गेलं. महाप्रळयचा भडाड होता काळाग्नी रुद्राच्या ठाई गुढ, तो तृतीय नयनीचा मढ फुटला जैसा असं त्याचं वर्णन केलं होतं. तसंच इथं सांगतात तू काय करतो? पै निश्चयाने चंद्रचंद्रांशू डोळा कोप लीळा चंद्रचंद्रांशू डोळा कोप प्रसाद दाविताशी. एका तमाचिया डोळा रुसशी आणि एका कृपादृष्टी पाळितोशी. परस्पर विरोधी असे धर्म भगवान परमात्म्याच्याच ठिकाणी राहतात. आपण म्हणतो ना की लोकोत्तराणाम चेतांशी कोही विज्ञातुम अर्हती. महापुरुषाचं अंतकरण का जाणता येत नाही? कोणता तरी एक धर्म असता तर त्याचा स्वभाव म्हणून तो वर्णन करता आला असता. पण पाहिलं तर कधी कधी असं दिसतं वज्रादपी कठोराणी मृदुनी कुसुमादपी लोकोत्तराणाम चेतांशी कोही विज्ञातुम अर्हती. पाहिलं तर वज्रापेक्षाही कठीण आणि कधी पाहिलं तर फुलापेक्षाही कोमल अशा महापुरुषाचा स्वभाव कोण जाणू शकेल? त्याचं चित्त कोण जाणू शकेल? अंतःकरण कोणीही जाणू शकत नाही असं आक्षेपार्थाने विचारलेलं आहे. तसं इथं तुझं विश्वरूपाकडं पाहिलं तर तुला दोन डोळे आहेत. एक चंद्र हा डोळा आहे आणि दुसरा डोळा सूर्य हा दोन डोळा आहे. तो लीळा आणि ही लीळेने सहजच तू ह्या दोन डोळ्यांनी काय करतो? कोप प्रसाद दाविताशी. का एका डोळ्याने तुझा कोप आणि एका डोळ्याने तुझा प्रसाद. चंद्ररूपी शीतळ डोळ्याने तू लोकांना तुझ्यावर प्रसाद करतो आणि सूर्यरूपी म्हणजे कोपरूपी सूर्य आणि तो तुझा डोळा आणि त्यांनी तू काय करतो? त्या सूर्यरूपी डोळ्याने कधी कधी कोणाला ताप देतोस म्हणून कोप किंवा रागावतोस.
एका रुसशी तमाची या डोळा. तुझे दोन डोळे आहेत ना, एक तमोरूप डोळा आहे. त्या तमोरूप डोळ्याने तो तृतीय नयनाचा मडू फुटला जैसा, त्यावेळेला हा तमोरूप नेत्र तू उघडतोस. त्यावेळेला एका रुसशी तमाची या डोळा, एकावर काय होतो, रुसतोस म्हणजे रागावतोस त्या ठिकाणी, आणि एका कृपादृष्टी पाळितोशी, आणि एकावर कृपा करतो आणि त्याचं पालन करतो. जी एवं विधातुते मी देखतसे हे निरुते, पेटले प्रलयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे. जी अहो हे परमात्मन, एवं विधा तुते मी देखतसे, एवं विधा अशा प्रकारच्या तुते तुला मी देखतसे मी पाहत आहे. परंतु या ठिकाणी असं वाटतं की निरुते खऱ्या अर्थाने पाहिलं तर, किंवा एवं विधा तुते मी निरुते देखत असे असा अर्थ केला तर, मी तुला अशा प्रकारच्या तुला मी निरुते म्हणजे खऱ्या अर्थाने मी तुला पाहत आहे. वस्तुस्थितीनं तुझ्या ह्या स्वरूपाला मी पाहत आहे. परंतु ते तुझं स्वरूप पाहताना काय वाटतं, पेटले प्रलयाग्नीचे उजते. पेटलेला जो प्रलयाग्नी आहे, प्रलयाग्नी जेव्हा पेट घेतो आणि त्याचं उजिते, त्या प्रलयाग्नीचं जसं तेज असावं तैसे हे तुझे वक्त्र, त्याप्रमाणे तुझं हे मुख मला दिसत आहे. जणू काही भडकलेला जो प्रलयाग्नी आहे, त्या प्रलयाग्नीचं असणारं जे उग्र तेज आहे त्याप्रमाणे तुझं मुख मला दिसत आहे. वनिवेनी पेटले पर्वत, कवळोनी ज्वाळाचे उभड उठत, तैसी चाटीत दाढा दातात जीभ लोळे. वनिवेनी वणवा सगळीकडे लागलेला अग्नी, त्या अग्नीने पर्वत पेटले. पर्वतावर जसा वणवा लागतो त्याप्रमाणे पर्वत वनव्याने पेटले. पर्वत जसा वनव्याने पेटून जावा, कवळूनी ज्वाळाचे उभड उठत, तर त्या ठिकाणी त्याचप्रमाणे तो पर्वत जसा सगळ्यांना कवळ घालतो, सगळीकडे पसरतो, आणि पर्वत कवळूनी म्हणजे त्या सर्व पर्वताला व्यापून तो वणवा जसा ज्वाळांचे उभड उठत, त्या ठिकाणी ज्वाळांचे मोठमोठे लोळ किंवा ज्वाळांचे उभड उठत, ज्वाळांचे मोठमोठे असणाऱ्या भडका त्या ठिकाणी होतो, लोळ उठतात. त्याप्रमाणे तैसी त्याप्रमाणे चाटीत दाढा दातात जीभ लोळे, त्याप्रमाणे तुझी जी जीभ आहे ती जीभ दातात चाटीत लोळे. ती दातातल्या ज्या दाढा आहेत त्या दाढांना चाटीत या ठिकाणी लोळत आहे. म्हणजे जीभ दातांना चाटीत आहे, जीभ आपल्या दातांना इकडून तिकडून चाळीत हालचाल करत आहे. असं ये वदनीची आ उभा, आणि जी सर्वांग कांतीची आ प्रभा, विश्व तातले अतिक्षोभा जात आहे. ये वदनीची आ उभा, ह्या असणाऱ्या वदन मुखाच्या उभा म्हणजे उभेने म्हणजे उष्णतेने, तुझ्या मुखात असणारी जी उष्णता आहे, कारण पेटलेले वणव्याप्रमाणे त्या ज्वाळा बाहेर पडतात आणि त्या उष्णतेने आणि जी सर्वांग कांतीच्या प्रभा, आणि तुझ्या सर्वांगाच्या असणारी जी कांती किंवा तेज आणि त्या तेजाचा असणारा जो प्रकाश, त्या प्रकाशाने विश्व तातले, सगळे हे विश्व जे आहे ते अतिशय तातले म्हणजे संतप्त झालेलं आहे आणि अतिक्षोभा जात आहे, आणि त्या सर्व विश्वाला विश्व अत्यंत क्षुब्ध झाले म्हणजे अत्यंत त्रस्त झालेलं आहे. त्या सर्वांना अतिशय त्रास होत आहे तुझ्या मुखातील उष्णतेमुळं.